नाही म्हणजे उशीर झालाय पण गोड मानून घ्या. अहो काही हरकत नाही अहो. म्हणजे मिठाई महत्वाची नाहीये, त्यामागची भावना महत्वाची आहे. हो ना माई? मला तर यांना बघून तर असा परमानंदच झालेला आहे. हो का? हे सर्वत नाही घेत तुम्ही? हो आपण माईंचे संस्कार आहेत आमच्यावर. आधी पाहुण्यांचं आदरातिथ्य, मग आम्हाला. हो ना माई? हो ना? हो नाही? हो. मी घेऊ? अमृताला हे पत्र देऊन तिलाच विचारायचं होतं की यात काय लिहिलंय. पण नेमकी कुठे उंडारायला गेली कोण जाणे. आता किती वेळ वाट बघायची तिची. छे, सगळीच पंचायत झाली. हे लोक थापा तर मारत नसतील ना अमृता बाहेर गेली म्हणून. हे बाथरूम कुठे आहे ते दाखवता का जरा? वसुधा जरा त्यांना बाथरूम दाखव. तुला जा जरा बाथरूम दाखव. वीणबाई आहेत तुझ्या. जा. हो हे आई आता हे कुठे नेताय? हे ठेवा हो इथे. अहो घाडग्यांचं घर आहे हे. इकडची वस्तू तिकडे होत नाही. मी आहे ना इथे राखणीला. अगं टवळे, तू आहेस ना म्हणूनच नेतीये. काही म्हणालात? नाही हे बाथरूम. हा हे ठेवा आणि निवांत जा. या. हो हा. या. वसुधा काय चाललं होतं तुझं हे सगळं? किती वेळा सांगायचं तुला पाहुण्यावर जर नीट वागत जा म्हणून. कठीण आहे बाई. गाडीचा आवाज आला का माईबू आले असतील. मी बघून येते. त्या आल्या की मला हाक मार. हो, हो, हो. आलेच मी. हो. लिफाफा. भवानी पत्र घेऊन चालली होती बाथरूम मध्ये. काय म्हण? लिफाफा उघडलेलाच आहे. म्हणजे याचा अर्थ वसुधा तुझं भाग्य उजळायला सुरुवात झालेली आहे आणि त्या नकटीचं भाग्य काळवंडायला. काही कामाची नाही बेबी म्हणजे. म्हटलं जरा 4 दिवस घरचं अन्न खावं तर नाही. घरचं अन्न खायला हिला स्वयंपाक करता यायला पाहिजे ना. सगळं बाहेरनं मागवायला लागतं हॉटेलमधनं. बरं जे काय मागवायचं ना ते सगळं हिच्या आवडीचं. हवे कशाला बलाई घरात. सकाळपासून कुठे गेले कोणास ठाऊक. साहेब हा आत येऊ. ये ना. साहेब आज दुपारच्याला ते पाणी जाणार आहे. हो का? तर आता पाणी भरून ठेवा. भरतो हा भरतो. तीच कामं करतो आता मी. पाणी भरतो, जळमट काढतो, हीच कामं करतो. का हो ते बेबी आत्या आल्यात की? हा? आले ना बेबी आत्या. अरे पण माहेर वाशिण आहे बाबा ती. तिला मी कशी कामं सांगू आणि मी सांगून तिने ऐकायला पाहिजे ना. का ते लेटर वाचून दाखवलं का तुम्ही त्यांना? लेटर? कसलं लेटर? अहो काल ते सगळ्यांना विचारत होते हे लेटर वाचून दाखवता का म्हणून. बेबी आत्या विचारत होती. अरे पण आमची बेबी काय अंगठाछाप नाहीये. अहो ते इंग्लिश मध्ये होतं ना. इंग्लिश मधलं लेटर
आणि तुम्हाला वाचून दाखवायचं सांगत होती सगळ्यांना. धन्य आहे बाबा बेबीची, धन्य आहे कर. तेच तर आम्ही त्यांना सांगितलं ना की मनोहर काकाकडनं वाचून घ्या करून. हो का? बर बर बर, बघतो आम्ही बघतो. जा तू, मला जरा आवरायचंय. ठीक जा आहे. कामाला. हा. इंग्लिश लेटर ही काय भानगड आता? काहीतरी लपवा छपीचा प्रकार दिसतोय हा भामटी आहे ही बेबी. नाही नाही, मला याचा छडा लावायलाच हवा. लाखाचे 12,000 करण्यात पटाईत आहे बेबी. तर कोलीच सापडले हातात. या दोघांनी डिवोर्स फाईल केलाय. नक्की काय चाललंय या दोघांचं? इथे तर अक्षय दाखवतोय की तो अमृताच्या प्रेमात नुसता अखंड बुडलाय. म्हणजे मध्ये नाटक आहे का? हे कोर्टाचं पत्र नाटक आहे? काहीही असलं तरी वसुधा तुझ्या हातात फार मोठं घबाड लागलंय. या दोघांनी डिवोर्स फाईल केलाय आणि कोर्टाची 2 वेगवेगळी पत्र आली आहेत त्यांच्यासाठी. जळतं कोलीत समोरून चालत आलाय. पकडून ठेव, पकडून ठेव. या हो आलात का? हो, हे काय? अरे, माई कुठे? माई खाली ते अगं तो टेम्पो आलाय. माळी दादा आणि ते सगळे खाली आहेत. हो का? हो. बाई बरं झालं. माझं एक छोटस काम आहे. मला ते 100 टक्क्याचे कंदे हवे होते. हा मी आले पटकन. जा, पटकन जा. तू बाई. बघशील ना जरा. हा आले, हा आले, मी आले. हो. बसा. फोन वाजतोय तुमचा. फोन हा बघा, फोन वाजतोय तुमचा. फोन. हॅलो. कुठे आहेस? कुठे का बेबी तू? मी बोक्याचा फोन दिसतोय. दत्ता पप्पा करू नकोस. जिथे आहेस ना तिकडनं निघ आणि ताबडतोब घरी आहे. हो आले आलेच आलेच आलेच. हा मी सांगून ठेवतो तुला, आधीच माझं डोकं फिरलेलं आहे. जरा जरी आगाऊपणा करशील ना तिथे येऊन कच्ची खाऊन टाकेन तुला मी. आलेच मी. येते मी. कुठे जाताय? तू मिठाईचा बॉक्स दे ना हातात. ही घ्या मिठाईची होळी. आपलं हे होळीची मिठाई. ते तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तो बोका आहे. हे मनोहर पण तो खूप रागवलेले दिसतात तिकडून. खूप मोठ्याने बोलतात होते. सगळं ऐकू येतं मला. हे पत्र. हे पत्र कसलंय? ते केवढं मोठं डोकं आहे तुमचं. अय्या, याच्यावर आमच्या अमृताचं नाव आहे. तिचंच पत्र आहे. ते द्यायला आली मी. हा मी देते ना ते. त्याच्यात काय एवढं? अय्या, अहो हे काय? हे एन्व्हलप, हे उघड आहे. हे एन्व्हलप म्हणजे मी ना उघडलेलं. हे आधीपासून उघड होतं. हे मी केलेलं नाही. नाही म्हणजे हे मी उघडलं ते. म्हणजे काय की त्याच्यात महत्वाचं काही आहे का हे बघायला उघडलं. हो का? हो. आमच्या खाडग्यांकडे नाही अशी सवय कोणाला. दुसऱ्याचं आलेलं सगळ्याचं एन्व्हलप बिन्व्हलप जसं उघडून बिघडून वाचायचं बिचायचं. शी 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 शी. अजिबात नाही. आम्ही समोरच्याची जी प्रायव्हसी असतो ना त्याचा मान राखतो. आम्ही दुसऱ्यांच्या खाजगी गोष्टींमध्ये नाक नाही खुपसत. बॅड मॅनर्स. दीज आर बॅड मॅनर्स. आय एम टेलिंग यू बेबी आत्या. काहीच कळलेलं दिसत नाहीये. मी असं म्हणते हे सगळं मी नेऊन तिला देते बेबी आत्या. माई मोठ्या आहेत ना त्यांना देते मी पत्र. मी मोठी आहे की नाही या घरची? मोठी सून आहे मी घाडग्यांची. त्यामुळे तिची मोठी सासू आहे. कोणाची? तुमच्या अमृताची. तेव्हा मी देईन. तुम्ही निघा आता. पुढच्या होळीला भेटू तिळगुळ घेऊन. इथे बाथरूम आहे. निघा. मनोहर बंधारा नमस्कार सांगा. ते हे अमृता, आता संपलीस तू. सगळं आणलंयत ना व्यवस्थित? हो माई. बघू बघू. हे बघ, या आईंसाठी सेफ्टी पेन, शर्मिष्ठा नेल पेन्स,
बघ शेड्स आवडल्या ना. आणि माई खारीक संपली होती ना, तुम्हाला हवी होती ती सुद्धा आणलीये, किचन मध्ये ठेवलीये. आणि वसुधा काकूंना टिश्यू पेपर्स हवे होते तेही आणले. अरे वा, अगदी बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून आणल्यात तुम्ही दोघींनी. माई, अमृता म्हणाली की माई कशा प्रत्येक गोष्टीची यादी करतात ना, तशीच आम्ही सुद्धा यादी केली, म्हणून आम्ही काहीच विसरलो नाहीये. वा, शिकलात हो म्हणजे तुम्ही आता. बरं चला आता आवरून ठेवा सगळं, पानं घ्या. अगं अक्षय आलाय घरी. यावेळी त्याचं आपल्या भागात काहीतरी ऑफिसचं काम होतं, म्हणून म्हणाला घरीच येतो जेवायला. पण मग आहेत कुठे ते? अण्णांशी गप्पा मारत बसलाय तो. अगं हो, आणि तुझ्या बेबी आत्या पण आल्या होत्या. त्यांचं काहीतरी काम आहे म्हणे तुझ्याकडे, त्यांना जरा फोन कर. बेबी आत्या? आम्हाला सुद्धा आश्चर्यच वाटलं हो. पण अगं होईला तुझ्या घरनं कोणीच आलं नव्हतं ना आपल्याकडे, आई बाबा नाही येत ना इकडे, म्हणून त्या आल्या हो आज मिठाई घेऊन. तू आधी फोन कर बघू त्यांना, जा मग पानं घ्यायची. ठीक आहे, आलेच. बरं, तुम्ही फक्त एवढंच आणलंय शोभेचं की अजून काही आणलंय? आणलंय माई. नशीब घरात कोणी नाहीये, नाही तर आमुशी त्या पत्राबद्दल फोनवर बोलता सुद्धा नसता आलं. आता इथूनच फोन करते. काय ग आत्या, एकदम अचानक अशी कशी आठवण आली तुला माझी? अगं मला तुझी नेहमीच आठवण असते अम्मू. पण अगं ते एक पत्र आलंय तुझ्या नावाचं, कोर्टाचं. काय? कोर्टाचं पत्र माझ्या नावाने? हो. काय झालं त्याचं? अगं तुझ्या घरी आले होते ना ते महत्वाचं पत्र द्यायला. हो, म्हटलं कोर्टाचं पत्र आहे, महत्वाचं असणार ना. अगं तू ते पत्र द्यायला माझ्या घरी आली होतीस? हो अगं मग तू नव्हतीस, बाहेर गेली होतीस. अगं आत्या, यायच्या आधी एक फोन तरी करायचा ना मला. बरं ऐक, हे बघ ते पत्र तू तुझ्याकडेच ठेव, मी येते न्यायला. अगं असं काय करतेस? महत्वाचं होतं म्हणून दिलं ना. दिलंस? कुणाकडे दिलं? माईकडे दिलंस का? अगं माईंकडेच देणार होते, पण तिथे ती ढालगस वसुधा होती ना, तिच्या हातात दिलं. अगं आत्या, केवढा गोंधळ घातलायस तू. अगं तू माझ्या अंगावरती ओरडू नकोस अम्मू. हा अगं ते इंग्लिश मधनं पत्र होतं ना, वाचता आलं असतं तर मग फोनवरूनच सांगितलं असतं. म्हणजे ते फोडलंच सुद्धा? हो. खरंच धन्यवाद आहेस तू. बर मी करते नंतर. घ्या, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. काय गोंधळ घालून ठेवला आत्यानी. डिवोर्स पेपर्स फाईल झाल्याची अक्नॉलेजमेंट असणार ती. वसुधा काकूंच्या हातात. भाऊजी, भात वाढू का तुम्हाला? नको. तुला पापड हवाय का? म्हणजे मी भाग्यश्रीला सांगते पापड आणायला. नको नको. काल जे लेटर तिच्या माहेरी गेलं असेल ते रिटर्न आलं असेल ना, मग त्याची एक्नॉलेजमेंट घेण्याकरता पोस्टमन परत घेऊन जाणार ते. तर ते रिसिव्ह करण्याकरता अमृतानं माहेरी असणं गरजेचं आहे. भाग्यश्री, तू आत्ता किचन मध्ये जाऊन किचन मधला आवरशील का? म्हणजे मी इकडचं सगळं आवरून घेते. अगं नाही, नको ना, म्हणजे भाऊजींचं होतच आलंय ना, आवरेन ना मी एकत्र सगळं इथलं.
बस झालं माझं. चला येतो. बाय. बाय. ऐक ना, तू तसंही आवरणारच आहेस ना इथलं? मी येऊ का? हो, प्रायव्हसी हवी होती म्हणून मला कटवत होतीस का? कळतंय. जा, आवरते मी इथलं. आलेच. अक्षय, खूप मोठा प्रॉब्लेम झाला. अरे काय? बेबी आत्या आली होती इथे आणि मी नसताना. अरे प्रॉब्लेम काय? यार, हा तर मोठा प्रॉब्लेम झालाय आता. प्रॉब्लेम तर झालाय अक्षय, आणि माझ्या घरी सुद्धा लेटर जाणार आहे हे गोडबोले वकिलांनी आपल्याला सांगायला हवं होतं ना. ऍक्च्युली त्यांनी मला कालच सांगितलं. त्यांना असं वाटलं की तू आणि मी डिवोर्स घेणार आहोत तर तू तुझ्या घरी असशील, म्हणजे प्रभूणांच्या घरी. अरे पण मी माझ्या घरी म्हणजे प्रभूणांकडे कशी असेन? मी तर इकडेच असणार ना, हेच माझं घर आहे ना. ऍक्च्युली प्रॉब्लेम वेगळाच आहे ना. पण म्हणजे मला हे म्हणायचं की यार ते पोस्टवर्डने लेटर बेबी आत्याच्या हाती दिलंच कसं तू नसताना? अक्षय, बेबी आत्या आहे ती. तिने गंडवलं असणार पोस्टमनला. अमृता, ए अमृता. अक्षय, मला जावं लागेल. अरे पण वसुधा काकूंच्या हातात जिवंत बॉम्ब लागला. अक्षय, आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता यावर एकच उपाय अमृता. काय? तू सरळ वसुधा काकूकडे जा आणि तिला सांग की बेबी आत्याने जे लेटर तिला दिलंय ते तुला हवंय, कारण ते तुझं आहे. तिच्याकडे लेटर परत माग. हा ठीक आहे. दुपारी सगळे झोपले की जाईन मी मागायला. हा, त्यांनी दिलं सुद्धा पाहिजे ना मला. आणि बेबी आत्याने ऑलरेडी फोडलंय ते लेटर. अमृता, आले माई. मी आलेच. डिवोर्स फाईल केल्याची पोचपावती. वा 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 वा. वसुधाची विल पॉवर अशी काही लेची पेची नाहीच आहे मुळी. कियाराचा एका हातातनं हरवला असला म्हणून काय झालं? या पत्राचा जोकर कसा बरोबर सापडलाय मला. डिवोर्स फाईल केल्याची पोचपावती. काय पॉवरफुल गोष्ट सापडली आहे माझ्या हातात. आता हा जोकर अत्यंत जपून आणि अचूक वापरला की सगळा खेळ माझा. वा, आली वाटतं आली. माझं पेपर आहे का तुमच्याकडे? कोर्टाची नोटीस बिटीस दिली आहे का तुमच्याकडे? हो, देणार पण आधी तुझं नक्ट नाक रगड माझ्या पायावर. कोण आहे? अगं तू आहेस होय? काकू, झोपला होतात का तुम्ही? पण तू उठवू शकतेस हा मला, अगदी हक्कानी. माझ्या लाडक्या पुतण्याची बायको आहेस ना तू. लाडकी. लक्षातच आलं नाही माझ्या. बेबी आत्याचा फोन आला होता मला. कोणाचा? बेबी आत्या. कोण बेबी? हा बेबी आत्या. हा, काय म्हणून? तर ती मला म्हणत होती की माझं एक कोर्टाचं पत्र तिने तुम्हाला दिलंय. पत्र? हो, पत्र. हा बरोबर. बेबी आत्याने माझ्याकडे दिलं होतं. ते न्यायला आलीयस तू? तुझं पत्र आहे नाही का? तुझं पत्र तुला नाही द्यायचं तर काय माईंना द्यायचं? देऊ का माईंना? ठीक आहे, माईंना देते. काकू, पत्र. तुला हवंय? देते. नीट जपून ठेवलंय. काकू कधीच सुधारणार नाहीत. काय म्हणालीस? बापरे, सापडतच नाहीये.
काय ग मैत्री, काय म्हणायचं याला? कुठे ठेवलं, काय काय हरवलं, काय कळतच नाहीये. हे असं असतं बघ, काहीतरी एखादं असं महत्वाचं असलं ना की नेमक्या वेळेला सापडत नाही ते म्हणा सतत डोळ्यासमोर नाचत राहतं, नाहीतर असं हाताशी लागत राहतं. शोधीन मी, आणि सापडलंच तर देईन तुला. सापडलं तर देणार. माहितीये मला तुम्ही खोटं बोलताय. तुम्हाला मौकाच मिळालाय ना खेळ खेळायचा. तुझं झालं असेल तर थोडी उरलेली वामपुक्षी घेईन म्हणते. हा? चला 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 टाटा. हा कसं करतात ही पोरं? कशा गती गोड गती म्हणजे हुशार गती. वा